तुकाराम मुंडेंची अजून एक मोठी घोषणा। आपण जेव्हा मेडिकलमध्ये गोळ्या घ्यायला जातो तेव्हा तिकडे खरंच फार्मासिस्ट आहेत का हे आपण बघतो का? पण आता हे असं दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण राज्यभरातील मेडिकल दुकानांवर आता सरकारचा कडक वॉच असणार आहे। अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी थेट आदेशच काढले, जर मेडिकल मध्ये फार्मासिस्ट नसेल तर दुकानाला जागेवरच सील ठोकणार। नियम काय सांगते, तर औषध काय किराणा दुकानातला किराणा माल नाहीये, ते थेट लोकांच्या जीवाशी जोडलेलं प्रकरण आहे। त्यामुळे मेडिकल चालवायचं असेल तर तिथं एक पात्र आणि नोंदणीकृत फार्मासिस्ट हजर असणं कायद्याने बंधनकारक आहे। पण सध्या बाजारात काय सुरू होतं, फार्मासिस्ट फक्त कागदावरच, दुकान चालवायला दुसराच कोणीतरी बसलेलं। अनेक ठिकाणी फार्मासिस्ट सुट्टीवर आणि गायब असतानाही बिनधास्त औषध विक्री सुरू असते। या अशा झोलझाल प्रकरणाच्या ढीगभर तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या, त्यावरच आता प्रशासनाने थेट कडक ऍक्शन मोड ऑन केलाय। त्यामुळे तपासणीच्या वेळी जर फार्मासिस्ट जागेवर नसेल तर कोणतीही नोटीस न देता दुकान तात्काळ सील केलं जाईल। दुसऱ्याच कोणाच्या तरी फार्मासिस्टच्या पदवीचा नावाचा गैरवापर करून मेडिकल चालवणाऱ्यांची खैर नाही। लायसन्सच्या नियमांचं उल्लंघन करून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय नियमबाह्य औषध विकणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होणार। हा नवीन कडक नियम आणि प्रशासनाचा धडाका तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।